हॅलो नमस्कार, मी स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। मी भाविता। आज मी इथे बनवणार आहे मुगाचे पौष्टिक असे चिले, याला आपण धिरडेही बोलतो। ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आणि हे मुगाचे चिले लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत खाऊ शकता। इथे मी मुगाचे चिले बनवण्यासाठी मोड आलेले मूग घेतले आहे, टोमॅटो बारीक चिरलेला, कांदा, हिरवी मिरची आणि लसूण, चवीपुरते मीठ आणि तेल। पहिल्यांदा आपण हे मिक्सरमध्ये मूग, हिरवी मिरची आणि लसूण जाडसर असं वाटून घेऊया। त्यासाठी मी मिक्सरमध्ये पहिले मूग टाकते, नंतर हिरवी मिरची आणि लसूण घेतले ते टाकते आणि हे मिश्रण आपण मिक्सरला जाडसर वाटून घेऊया। हे आता मी एका बाउलमध्ये काढते। मी ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकते थोडा। तुम्हाला जे पण भाज्या आवडत असतील त्या तुम्ही ॲड करू शकता। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो थोडा टाकला आहे, चवीपुरते मीठ आणि हे सर्व चांगले आपण मिक्स करून घेऊया। तोपर्यंत मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवत आहे। आपला पॅन गरम झाला मी त्याच्यामध्ये थोडं तेल ॲड करते। मी इथे थोडंच तेल यूज करते, जास्त नाही करत आहे। इथे आपला तेल गरम झालेला आहे, तर मी त्याच्यामध्ये हे मिश्रण मी ॲड करते। असे छोटे छोटे चिले छान होतात। आणि त्याला असं खरपूस भाजून घेऊया छानपैकी। आता आपण ह्याला उलटं करूया। असं आपला छानपैकी आपला चिला तयार होतो। मी आता हा चिला एका प्लेटमध्ये काढते। असा आपला मुगाचा चिला छानपैकी तयार झालेला आहे। तो आपण चटणीबरोबर या टोमॅटो केचपबरोबर खाऊ शकता आणि दुसऱ्यांना पण देऊ शकता। जर ही तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।